आई वडिलांच्या कर्माची फळं त्यांच्या मुलांना भोगावी लागतात हे लक्षात ठेवावं. लवकरच असा काही मार्ग शोधायला हवा ज्याने झटपट पैसा कमवता येईल. अहो बापट, अहो जानकी वहिनींचा निरोप घेऊन आलोय मी. अहो शरदची तब्येत बिघडतच चालले. तुम्ही असं का नाही करत? तुम्ही स्वामींना भेटून त्याच्या तब्येतीसाठी साकडं का नाही घालत? बर, मी जातो स्वामींकडे. तू असं कर, तू घरी जा आणि हिला काही लागलं तर तिच्या मदतीसाठी थांब. आणि हो, शरदकडे लक्ष ठेवा. मी असंच जातो स्वामींकडे. तू हो पुढे. स्वामींकडे जातोय खरा मी, पण जी अडचण पैशाने दूर होऊ शकते ती स्वामींकडे जाऊन कशी दूर होणार? बघूयात, हाही प्रयत्न करून बघू. स्वामी स्वामी, हो बरेच औषधोपचार करून झाले हो, पण तरीही माझ्या मुलाची तब्येत काही सुधारत नाही. हो घरात इतरही बऱ्याच समस्या आहेत, म्हणूनच तुम्हाला साकडं घालायला आलोय. पहले तुम्हारी बिगड़ी हुई नीयत सुधारो, मग सगळ्या गोष्टी सुधारतील. म्हणजे मी समजलो नाही स्वामी. तुला वाल्या कोळ्याची गोष्ट ठाऊक आहे का? ऐक, सांगतो, काही बोध घेता आला तर घे. एक असतो वाल्या कोळी, जंगलात राहायचा, त्याचा रोजचा उपक्रम. जंगलातून कुणी वाटसरू जायला लागला की वाल्या कोळी त्याला अडवायचा. त्याला धाकदपटशहा दाखवून त्याचा पैसा अडका, चीज वस्तू लुटायचा, तर निर्वाह करायचा. एकदा काय झालं, एकदा नारद मुनी त्या जंगलातून चालले. नारद मुनी वाल्यासमोर उभे राहिले. नारायण नारायण. वाल्या आपली कुऱ्हाड परजून त्यांच्या समोर उभा राहिला. म्हणाला, तुझ्याकडे काय असेल ते मला दे. नारद मुनी म्हणाले, माझ्याकडे तुला देण्याजोगी फक्त वीणा आहे, हवी आहे. पण काय रे वाल्या, मला हे सांग, हे जे काही तू पाप करतोयस याचे परिणाम तुला ठाऊक आहेत का? कशासाठी करतोयस हे? वाल्या म्हणाला, मी या ज्या काही हत्या करतो, लुटालूट करतो, त्यांनी माझ्या बायका मुलांचं पोट भरतो, त्यांच्या उपजीविकेसाठी मी हे करतो. नारद मुनींनी वाल्या कोळ्याला विचारलं, काय रे वाल्या, तू ज्या काही या पापाच्या राशी गोळा केलेल्या आहेत, या पापात तुझी बायका मुलं वाटेकरी आहेत का? जा, घरी जाऊन तुझ्या बायका मुलांना विचारून ये. वाल्या कोळी घरी जाऊन विचारतोय बायको मुलांना, माझ्या हातून आजवर जे पाप घडलेलं आहे त्या पापात तुम्ही सुद्धा वाटेकरू व्हाल का? बायको मुलं म्हणाली, तुम्ही आमच्यासाठी काय केलं हे आम्हाला ठाऊक नाही. तुम्ही जर का हे पाप केलं असेल तर तुमच्या पापात आम्ही वाटेकरू नाही. तुमच्या पापाचा वाटा आम्हाला नको. वाल्या कोळ्याचे डोळे खाडकन उघडले. त्याला पश्चाताप झाला. धावत धावत तो नारद मुनींकडे आला, त्यांच्या पाया पडला. म्हणाला, नारद मुनी, मला क्षमा करा. माझ्या हातून आजवर अनंत अपराध झाले, पण आता मला या पापातून मुक्ती हवी. नारद मुनी म्हणाले, ठीक आहे, तुला आता पश्चाताप झालाय ना, तुला या पापापासून मुक्ती हवी आहे, तुझा उद्धार करून हवाय ना, मग मी सांगतो तसं कर. इथे बस, मुखानी अखंड राम नामाचा जप सुरू कर. राम 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 राम, अखंड जप चालू राहू देत तुझा. तुझं पाप संपूर्ण धुवून गेलं की मग मी येईन. तोपर्यंत हे रामनाम अखंड तू घेत राहा. आणि बरं का मंडळी, वर्षा मागून वर्ष लोटलीये. वाल्या त्याच जागी बसून मुखानी राम नामाचा जप घेतो. राम 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 राम.
भोवती मुंग्यांनी वारुळ केलं. वाल्याला शुद्ध नाही. वाल्या मुखानी रामनाम घेण्यात दंग. त्याच्या सभोवती मुंग्यांनी वारुळ रचलं. वाल्याला त्याची जाणीव नाही. तो आपला रामनामात दंग होता. नारद मुनी प्रसन्न झाले. त्यांनी वाल्याला हाक मारली, उठवलं वारुळात. म्हणाले, वाल्या, आता तुझी पूर्णपणे चित्तशुद्धी झालेली आहे. आता तू वाल्या राहिलेला नाहीस. यापुढे लोक तुला वाल्मिकी ऋषी म्हणून ओळखतील. बरं का मंडळी, याच वाल्मिकी ऋषींनी रामायणासारखं महाकाव्य लिहिलं. आहे रामनामाचा प्रताप. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. हा आहे नाम जपाचा महिमा. नाम जपाचा महिमा ज्याला कळला तो हा भवसागर पार तरून गेला. काय काही कळलं का? डोक्यात काही उजेड पडला? पडेल पडेल, लवकरच डोक्यात पूर्ण उजेड पडेल. बाळ, तू काही काळजी करू नको. हे गेलेत स्वामींकडे. जानकी, कशी तब्येत आहे आता शरदची? होती तशीच आहे हो. काहीच सुधारणा होत नाहीये. तुम्ही दिलेली ही औषधही देते, तरी सुद्धा त्रास होतोच. बरं, तुम्ही स्वामींकडे गेले होता ना? हो. काय म्हणाले ते? काय म्हणणार, कपाळ. म्हणजे त्यांनी मला काय सांगितलं काहीच कळलं नाही. अगं, उपाय सांगायचं तर गोष्टच सांगत बसले. आता त्यातलं मला काय कळतंय? काहीच कळलं नाही. हा, पण जरी काही कळलं नसलं ना, तरी पण तू सांगितलेली गोष्ट मी केलेली. हे बघ, त्यांनी सांगितलेलं मला समजलं जरी नसलं तरी पण तू सांगितल्यावरून मी शरदसाठी त्यांच्याकडे एक साकडं घातलेलं आहे. आता लवकरच आपलं शरद बरा होईल. बाबा, मला बरं वाटेल ना? हो बाळा, तू आता लवकरच बरा होशील आणि मित्रांबरोबर मैदानात खेळायला पण जाशील. अहो, या आजारपणापायी याचं आयुष्य जसं थांबूनच राहिलं. बिचारा सतत अंथरुणावर पडून असतो. खूप सहनशील आहे आपला मुलगा. आपलं काय चुकतंय तेच कळत नाही. आपल्या घरात सुख का नांदत नाहीये? शरदची तब्येत वरचीवर बरी नसते, त्यात पाण्यासारखा पैसा जातोय. दुसरीकडे डोक्यावर सावकाराचं कर्ज आहे. हे घर हिरावून घेण्याची भीती पण आहे. अहो, आयुष्य म्हणजे समस्यांचं जाळं झालंय. त्यातून बाहेर पडताच येणार नाही का? अगं, मी आहे ना, तू काही काळजी करू नकोस. हे जाळं तोडून आपण नक्कीच बाहेर पडू. अहो, आपल्या शेजारच्या काकूने एक वैद्य सांगितलाय. दम्यासाठी फार प्रख्यात आहे तो. अगं, मग बोलव ना त्यांना लवकर. अहो, पण तो खूप लांब राहतो. त्याच्याकडून उपचार करून घेणं फार खर्चिक होईल. इतका खर्च करायचा म्हणजे. जानकी, तू खर्चाची चिंता करूच नकोस. अगं, मी आहे ना, मी बघीन काय ते. मी काही करून शरदला बरा करणारच. शरद बाळ, तू आता लवकरच बरा होणार आहेस. काळजी करू नको. बापटा, अरे इतकी कशी रे तुझी अक्कल शेण खायला गेलीये? कळत कसं नाहीये तुला? सगळं रामायण सांगून झालं तरी सुद्धा विचारतोयस रामाची सीता कोण? अरे बुद्धीची कवाडं बंद करून घेतलीयस का?
समजत कसं नाहीये तुला की मोहन इतका अन्नाळा झालायस की तुझ्या कुकर्मामुळे त्याची फळं तुझ्या मुलाला भोगावी लागतायत ही दिसत नाहीये तुला. आम्ही सावध केलं ना तुला तरी सुद्धा काही फरक नाही. वाघ तसाच वाघ आणि भोग तुझ्या कर्माची फळं भोग. गजानन, हरिभाऊ, लक्ष्मण यांचं पत्र आलंय खरं. ते तिघही इथे येतात राहायला, पण त्यांच्याकडून पैसे नाही घेता येणार. शरदच्या औषधांसाठी कुठल्या मार्गाने पैसे मिळवायला हवेत, कोणत्या तरी मार्गाने मिळवायला हवेत, पण नेमक्या कोणत्या मार्गाने? बापट, हो बापट, तुमच्याशी जरा बोलायचं होतं. हा बोला. माझी तक्रार आहे. बोला ना. मग तुमची कसलीच व्यवस्था नीट नाहीये. नीट नसायला काय झालं? अहो जेवण बेचव आहे. अहो झोपायला अंथरुणाची सोय नाहीये. पांघरुणं फाटकी आहेत. अहो काहीच सुविधा नाहीयेत. तसं दाम तशी सोय. आधी पैसे टाका आणि मग बोला. सारखं सारखं पैसे पैसे काय करताय? हो हे बघा, तुम्ही इकडे तक्रार करत आलाय म्हणून बोलतोय. चूक झाली माझी, पण इतकं लक्षात ठेवा, हे जे तुम्ही काय करताय ना ते बरोबर नाहीये. हो, तुम्हाला जे काय करायचं ना ते तुम्ही करा आणि मला जे काय करायचं ते मी करीन. चला नाही का? आता हे तिघं येत आहेत खरे. आता यांची व्यवस्था करायला हवी. शरदच्या औषधांचं काय? आता कसं अशीच देवाणघेवाण चालू ठेवा, म्हणजे तुम्हाला कर भरावा लागणार नाही. चला निघा आता. अरे अरे भाऊ, लक्ष्मण, गजानन, अरे तुम्ही तिघही आलात. वा 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 वा. या या या. अरे अशी कशी वाट चुकलात तुम्ही? अरे आम्ही तिघं तर एकाच गावात राहतो, आमची भेट होत असते, पण तुला मात्र आमच्यासारख्या मित्रांना भेटायला काही जमत नाही. अरे काय करू बाबा, कामातनं सवड तर मिळायला हवी ना. बघतोय तुझी कामं. अरे आयुष्यात हेच तर महत्वाचं आहे. हो, मग आम्हीच ठरवलं की तुला भेटायला यायचं. हो, आणि तसंही आम्ही इथे येणारच होतो. हो, अगदी घरदार संसार सगळं कायमचं सोडून आलो. काय? घरदार सोडून? हो. नाही, काळजी करू नको, तुझ्या घरी मुक्काम नाही करणार. अरे पुरं बोलणं ऐक तरी. आम्ही घर संसार म्हणजे आध्यात्मिक मार्गाला लागणार आहोत. त्यासाठीच आम्ही स्वामींच्या चरणी जातो. होय, आम्ही वैराग्य पत्करणार आहोत. घर संसार सोडून आम्ही परमार्थाला लागणार आहोत. अरे अरे मी तर तुम्हाला शहाणे समजत होतो, तुम्ही तर चक्क मूर्खपणा करा निघालात. अरे घर आणि संसार यात तर खरं सुख असतं. हे वैराग्य परमार्थ आपल्यासारख्या माणसांनी करायचं नसतं रे. असा वेडेपणा करू नका. अरे माझ्याकडे पहा, मी कसा आनंदाने जगतोय. खा प्या मजा करा आणि पैसा कमवा. हे परमार्थामध्ये किती पथ्य पाळावे लागतात माहितीये का तुम्हाला? अरे आपल्यासारख्या गृहस्थाश्रमी माणसांची ती कामं नव्हेत रे. चला उगीच उंटाचा गाल धरायला जात आहे. अरे संसार म्हणजे मोह. या मोहातून सुटका होता होत नाही. पाय अधिक अडकत जातो, वृतात जातो आपण त्या. अरे या संसारातून सुटका हवीच कशाला? अरे हे बंधनच किती छान आहे. पण त्यामुळे आपल्या आत्म्याची प्रगती होत नाही. अरे संसार हा एक असा मोह आहे, त्यात अडकणं सोपं असतं, पण बाहेर पडणं अवघड असतं. त्यातून वेळीच मुक्त होता आले पाहिजे, तरच परमार्थ साधणे शक्य होतं. हो, आणि आम्ही काही संसाराच्या जबाबदाऱ्या टाकून पलपोटेपणा म्हणून परमार्थाची काल धरू पाहतो असं काही नाहीये बरं का. नाही म्हणजे आम्ही तिघांनीही आमच्या प्रपंचाच्या सर्व जबाबदारी अगदी व्यवस्थितरित्या पार पाडलेल्या आहेत. मुलांना चांगलं शिक्षण दिलं, त्यांच्या अन्न वस्त्र निवाराची व्यवस्था केली, बायकोची आर्थिक व्यवस्था पाहिली, आणि मग तिची परवानगी घेऊनच आम्ही इथे आलोय. तुम्हाला हे पटतंय ना? मग बस तर आता हा वाद आपण इथंच मिटवूयात आणि शांतपणे विचार करू. तुम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायला अजून वेळ आहे ना? हो. पण त्यापूर्वी आपण आमच्या घरी जाऊन येऊ. पण चला चला. चला. चोळप्पा, मनुष्य प्राणी 6 विकारांनी ग्रस्त असतो. षड्रिपू म्हणतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे झाले 5 विकार. 6वा एक सूक्ष्म विकार असतो, त्याचं नाव
मोह. याच मोहाने कब्जा घेतलाय त्या बापटाचा. स्वामी, मग षड्रिपून मधला हा मोह दूर कसा करायचा किंवा त्याच्यावर विजय कसा प्राप्त करायचा? एवढं सोपं नाहीये ते. त्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागतात आणि या मोहापासून सुटका तर करून घ्यायलाच हवी. अन्यथा परमार्थापासून निशंक होता येत नाही, अध्यात्म अंगी बाणवता येत नाही. ही उपरती होण्यासाठी मोहाचा दुष्परिणाम काय होतो याचा अनुभव यावा लागतो मनुष्याला. त्याच्यासाठी उपरती व्हावी लागते. स्वामी, मग ही उपरती कशी आणि कधी होते? अरे, हा मोह दूर होण्यासाठी मोहाचे दुष्परिणाम काय आहेत याचा अनुभव यावा लागतो. एकदा का या मोहरूपी अग्नीने माणसाचे हात पोळले ना की मग आपसुकच तो मोहापासून दूर जातो. या बापटालाही त्याचा अनुभव लवकरच येणार आहे. ही माझी पत्नी जानकी आणि हा माझा मुलगा शरद आणि जानकी हे तिघही माझे परम मित्र. अगं, ज्यांनी संन्याशी व्हायचं ठरवलंय, म्हणजे संसार सोडून परमार्थाला लागायचं असं ठरवलंय. आता माझ्यावर मोठीच जबाबदारी येऊन पडली, ते कूड यांच्या डोक्यातून काढण्याची. अरे तूच बोलत राहणार आहेस का? वहिनी, तुम्ही बोला, तुम्ही कशा आहात? आणि शरद, त्याला काय झालं? तब्येत ठीक नाहीये का? हो, असंच काहीच. अहो, उपाय अगदी तुमच्या जवळ आहे. स्वामी, हो, मी स्वामींकडे जाऊन आलोय. मग काय म्हणाले स्वामी? काय म्हणणार, वाल्या कोळीचा वाल्मिकी कसा झाला हेच सांगितलं आणि म्हणाले तुझी नियत सुधार म्हणजे सगळं बरं होईल. माझं तर सगळं डोक्यावरूनच गेलं. अरे, स्वामींचं सांगणं उघड आहे, त्यात न कळण्यासारखं काय आहे? तू पैसे कमवण्यासाठी जे प्रकार करतोस ना, घेण्याचे देण्याचे, ते सगळे सोड. तुझ्या याच कृत्यामुळे घरात शांतता नाहीये, स्वस्थता नाहीये. कुठले संबंध कुठेही जोडताय का? अरे, मी पैसे घेतले नाही तर याच्यावर उपचार कसा करणार? औषधाविना काय याला मरू देऊ का? मला पैशांची गरज आहे आणि तो मी मिळवणारच. तो कसा कमवायचा ते माझं मी ठरवेन. मग तो कुठलाही मार्ग असे नका, वैध किंवा अवैध. ठीक आहे, आम्ही सांगायचं कर्तव्य केलं. ते करायचं की नाही करायचं ते तूच ठरव. बरं बापट, आम्ही आज दिवसभर इथे राहू आणि मग स्वामींच्या दर्शनाला जाऊ. बापट, थांब. तुझ्याच घरी चाललो होतो. अहो, कशासाठी? अहो, मी तर तुमच्या हिश्श्याचे पैसे वेळेवर पोहोचते करणारच होतो. त्यासाठी घरी यायची तसदी कशाला? पैसे नको, तुला अटक करायची होती. तुला सगळं ठरलं होतं ना? नाही चालणार, आणि पैसे तर मुळीच घेता येणार. असं काय करताय? तर पैसे वाढवून देतो. त्या नाही म्हटलं ना, चला आता. अहो, जरा थांबा. हे पहा, मला सांगा, तुम्ही काय अटक करताय यांना? अहो, लाच घेण्याचा आरोप आहे यांच्यावर. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिलाय यांना ताबडतोब अटक करण्याचा. तुमच्या वरिष्ठांचं नाव कळेल का मला? नामदेव कदम. नामदेव? हो, ते तर माझे स्नेही आहेत. हे बघा, त्यांना फक्त माझं नाव सांगा. मी हरिभाऊ तावडे. हे बापट माझे चांगले मित्र आहेत. हो, ते असं करूच शकणार नाही. अहो अहो अहो, तर मी खात्री देतो. ठीक आहे, तुम्ही सांगता तर सोडतो त्यांना. येतो मी. हे बघा स्वामी, अभी रखो, फिर से अंदर रखो. ये ले लो, ये ले लो. अरे वाह 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 वाह. रखो, या बेटा. रखो. तुम्ही पण चला.
हो मी येतो ना, मागून येतोच. ठीक आहे, चला. अब बच्चू तू मार 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 मार. काय रे बापटा, तू तिकडे दूर उभा का आणि कसला विचार करतोयस? इथे जकात नका उघडायचं आहे की काय तुला? पैसा पैसा, फक्त पैशाचा विचार. अरे विचारात काय एवढा? तुझ्या समस्या दूर झाल्या का? स्वामी नाही, अजून आहे तशाच आहेत. नाही पाहिजे त्या. तुझी ही जी काही देवाण घेवाण चालली आहे ना, ते मूळ आहे सगळ्या समस्यांचं. अरे ते मूळ जोपर्यंत तू उपटून टाकत नाहीस तोपर्यंत या समस्या दूर होणार नाही. आणि तुम्ही रे? स्वामी, मी लक्ष्मण पंडित. मी गजानन खत्री. आणि मी हरिभाऊ तावडे. आपलं दर्शन झालं, अतिशय समाधान झालं मला. इथे कशा करता आला आहात? स्वामी, आम्ही तिघही आमचा संसार सोडून आलोय. उर्वरित आयुष्य आपल्यापाशी राहून आपल्या चरणांची सेवा करावी अशी आमची इच्छा आहे. होय स्वामी, संसारात मन रमत नाहीये. या मोहमायेत गुंतणं नको झाले आता. प्रपंचात कुठलीही लालसा राहिलेली नाही स्वामी. स्वामी, आजपर्यंत आमचं आयुष्य आपल्या कृपा आशीर्वादामुळे सुरळीतपणे निभावलं. आयुष्यातल्या समस्या सोडून सगळी संकट दूर झाली. स्वामी, आता या सगळ्या गोष्टींचा वीट आला. या गोष्टींपासून विरक्त व्हावंसं वाटतं, दूर जावंसं वाटतं. आता आपल्या चरणांची सेवा करायची आणि त्यासाठीच आपले आशीर्वाद हवे. सर्व संग परित्याग करून आलात तुम्ही. होय. संसाराच्या मोह मायेपासून सुटका हवीये. होय होय स्वामी. विरक्ती हवीये. हो पण मनाची तयारी केली आहेत का विरक्तीसाठी? हो नक्की? हो. ठीक आहे, मग राहा आमच्या सेवेत. अरे चोळ्या, धर्मशाळेत यांची सोय लावून दे. जा. हाँ बच्चों, खेलो खेलो. बड़ा अजीब खेल है ये दुनिया का. काय रे, कसला आवाज झाला? अरे पण इथे तर कोणीच दिसत नाहीये. कसला आवाज झाला रे हरिभाऊ? नाही, मला काहीच माहित नाही. मला वाटलं की तुमच्या दोघांपैकी कोणतरी पाणी प्यायला उठलं आणि भांडं पडलं की काय. हे काय? आपलं सामान दिसत नाहीये. अरे याचा अर्थ ते चोरच होते. अरे आपलं सामान गेले सगळं. अरे मग चला पटकन. चला. आत्ताच आवाज झालाय ते इथेच असतील. चला. तू त्या दिशेने जा.
दादा नमस्कार. बोला. एखादा माणूस पाहिलात का हो तुम्ही इथून गाठोडी घेऊन पळणारा? हो. नाही हो, असा एक माणूस बिनूस नाही बघितला. कदाचित हे बघा, आता तुम्ही पाहिजे असेल तर इकडे पण बघा कदाचित, किंवा इकडे पण बघा, नाहीतर बघा तुमचं कुठं शोधताय तुम्ही. अरे देवा, आता काय करायचं? एक काम करू, लक्ष्मण तू या दिशेला शोध. बर. हरिभाऊ हा तू या दिशेला शोध. ठीक आहे. मी इकडे शोध. हो आणि काहीही झालं तरी आपण पुन्हा इथेच भेटूया. हो नक्की. हा? अगदी. चालेल, चला. चला. शोधून शोधून दमलो. कुठेही दिसेना ते चोर. माझा कंदीलही फुटला रस्त्यात. नाही, माझा अंदाज तर हाय की चोर याच दिशेने गेले असतील. नाही हो, मला वाटतं ते इथूनच गेले असणार. या चोराच्या मागे पाय तुटायची वेळ आली, पण चोराचं नख सुद्धा दृष्टीस पडलं नाही. हो, ते इथून गेले असेल ते दिसणार ना आपल्याला. मी सांगतो तिथूनच जायला हवं होतं आधी. अरे भाऊ पुरे आता काय तेच तेच लावलंय. मी म्हणत होतो शोध करतोय ना आपण. हो. अरे पण आता पुढे काय करायचं ते ठरवा. सामान परत हवंय ना? हो. मग यावर एकच उपाय, सरळ जमादाराकडे जाऊनच तक्रार करूया. ठीक आहे, चला चला चला. दुसरा इलाज नाही आता. काय झालं स्वामी? अरे चोर सापडले, पहिल्याच परीक्षेत अनुत्तीर्ण. काय तर म्हणे विरक्ती हवी आहे आम्हाला, संसाराचा कंटाळा आलाय. विरक्ती हवी आहे तुम्हाला? अरे त्यासाठी आधी आसक्तीचा त्याग करायला हवा. म्हटलं घेऊया जरा पारखून यांना. मन अजूनही मोहपाशात गुरफटलेलं आहे आणि म्हणे विरक्ती हवी आहे. कुणाबद्दल बोलताय स्वामी? अरे ते त्रिकूट आलं होतं ना बापटा बरोबर, ते हा ते विरक्ती हवी होती त्यांना. तो लक्ष्मण, तो गजानन, तो हरिभाऊ. आता आलं ना लक्षात? आम्हाला वाटलं होतं हा बापट हा एकटाच मोहपाशात गुरफटलेला आहे, पण नाही. तिघेही एकाच माळेचे मणी. आता यांना परमार्थाच्या मार्गाकडे न्यायचं असेल तर यांची या मोहपाशातून सुटका आम्हालाच करावी लागणार. अरे खरा चोर तुमच्या मनात आहे, त्याला मनापासून वेगळं काढा. त्यासाठी त्याचा शोध घ्या. ते करावंसं वाटत नाही तुम्हाला? शोधा आधी त्या चोराला. शोधा, जा, पळा पळा, शोधा त्या चोराला, पळा पळा. साहेब, अहो साहेब. कोण आहे? काय हो? अहो आम्हाला तक्रार करायची. कसली? कोणाविरुद्ध? चोरीची, चोराविरुद्ध. हो, आमचं सगळं सामान चोरलं गेलं. आमचं म्हणजे? आमचं म्हणजे आम्हा तिघांचं. अहो मग असं सांगा ना, नुसतं आमचं सांगून कसं चालेल? बरं, चोरी कधी झाली? आत्ताच. म्हणजे आम्ही थोड्या वेळापूर्वी त्या धर्मशाळेत झोपलो होतो. बरं. अचानक कसला तरी आवाज आला म्हणून आम्ही जागं झालो. हा. पाहतो तर आमचं सगळं सामान गायब. अहो म्हणजे चोर जवळपासच होता, तुम्ही त्याला पकडायचं ना. हो आम्ही त्या चोराला पकडण्यासाठी निघालो तर आमच्या हातावर तुरी देऊन पळाला. हो. बरं, चोर कसा होता म्हणजे साधारण मला त्याचं वर्णन सांगा. हो, वर्णन कसलं विचारलंय? वर्णन सांगायला आम्ही चोर पाहिलं तर पाहिजे होता आधी. अहो आत्ताच म्हणालात ना की तुम्ही चोराच्या मागे धावलात म्हणून. अहो चोर दिसला असं नाही म्हणालो आम्ही. आम्ही अंदाज बांधला की अमुक अमुक दिशेला चोर गेला असेल, त्या दिशेला आम्ही धावलो. आमची भरपूर दमछाक झाली पण चोर काही सापडला नाही. बरं, मला सांगा काय सामान गेलं तुमचं चोरीला? म्हणजे आमचे काही कपडे आणि त्यात आमचे पैसे होते. हो. आणि तुमचं? कपडे आणि पैसे. माझंही तेच. नुसते कपडे? अहो कपडे सांगून कसं चालेल? ते कपडे कोणते होते ते सांगा. हो, सर्वसाधारणपणे माणसं जी कपडे घालतात ते तर सांगायचं काय? हो साहेब, तुम्ही चोरायला पकडायचं सोडून हे असले भलते प्रश्न काय विचारताय? हो, मला माझं काम सांगू नका. तक्रार नोंदवली आहे ना, शोधू चोरायला. चला निघा आता. पण निघा म्हटलं ना. एक तर झोपायला देत नाही.
चला. शरद बाळ शरद शांभाऊ तुम्ही बघताय ना याची तब्येत किती खराब होती. त्याच्या बाबांना बोलवून आणा ना. स्वामी माझ्या शरदला बरं करावं. जानकी, अगं तू आम्हाला आळवतेस खरी, पण हे सगळे तुझ्या नवऱ्याच्या कर्माचे दुष्परिणाम आहे. कर्मफळ, तुझ्या नवऱ्याच्या कर्माची फळं तुला आणि तुझ्या मुलाला भोगावी लागतात. त्याची पत्नी अर्धांगी, अगं नवऱ्याच्या पापपुण्यात त्याच्या पत्नीचाही सहभाग असतो आणि तो तुझा मुलगा, त्यामुळे तुझ्या मुलालाही ती भोगावी लागताय. आजपर्यंत तू तुझ्या लेकासाठी अनेक औषधोपचार केलेस ना. आता आम्ही औषध देतोय, ते नियमितपणे त्याला दे. बापटाला मात्र अजून एका अनुभवातून जावं लागेल. पाहूया या अनुभवानी त्याला काही अक्कल सुचतेय का, काही शहाणपण सुचतय का. अरे बच्चो ला. जानकी, हे औषध तुझ्या बाळाला नियमित दे. डोळ्या, हे घे औषध आहे, हे जानकीला नेऊन दे. तिला म्हणाव तुझ्या मुलाला हे नियमित दे. अरे बच्चो, खेलो खेलो, क्या सोच रहे हो? वाह वाह वाह. हे आपल्या ठरल्याप्रमाणे कालचे सामानाचे पैसे. अहो इथं काय आणलेत? राहू द्या आता, चला निघा तुम्ही. यांना काही कळत नाही. अहो बापट बापट बापट, अहो तुमच्या मुलाला बरं वाटत नाहीये, वहिनीनी ताबडतोब बोलवलंय तुम्हाला. काय सांगताय? हो तुम्ही व्हा पुढे, मी आलोच. हो लवकर या. अहो हे काय करताय तुम्ही? दिसत नाही का अटक करतोय तुम्हाला. अहो पण का? पाहिजे तर मी तुम्हाला पैसे देतो, हवा तर आत्ता देतो. बघ तुझे पैसे तुझ्याकडेच ठेव, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. अहो तुम्ही असं काय करताय? अहो तुमचे वरिष्ठ अधिकारी नामदेवराव आणि माझे मित्र हरिभाऊ तावडे हे चांगलेच नाहीयेत. अहो मागं त्यांनीच तर नव्हतं का सांगितलं तुम्हाला? हो या सगळ्याचा आता काहीच फायदा होणार नाही. एकदा नाही अनेक वेळा तुला सांगितलं, पण तू काही सुधारत नाही. अरे मी सुधारलो. अरे आता तरी लाच घेणे बंद कर. अरे तुझ्या विरुद्ध तक्रारी आहेत माझ्याकडे. मुकाटपणे माझ्यासोबत चल तू आता. अहो असं करू नका. अहो माझा मुलगा खूप आजारी. अहो खरं सांगतो तुम्हाला, हवं तर त्या शामरावांना विचारा. अहो म्हणून तर ते त्यासाठी आले होते. अहो असं करू नका. अहो खरंच आजारी हो, पाहिजे तर मी तुमच्या पाया पडतो. अहो खरंच आजारी होतो. नाटके बंद कर. अहो ऐका, तुझ्यासारख्या माणसाला हीच शिक्षा झाली पाहिजे. अहो नको. चल माझ्यासोबत. चल माझ्यासोबत. अहो ऐका ऐका. काय करावं हा प्रश्न पडलाय. खरं आपले कपडेही गेले आणि पैसेही गेले. अरे काय ही दुर्दशा आपली. आपण पुन्हा एकदा जमादाराकडे जाऊन येऊ. हो पाहूयात ना तपास कुठपर्यंत आला ते. हो ना, चला चला. चला. शरद तू काळजी करू नको. स्वामी तुला नक्की बरं करतील. स्वामींनी तुमच्या मुलासाठी हे औषध दिले. स्वामींनी दिलंय? आई मला फार बरं वाटतंय. तू म्हणाली होतीस ना
स्वामी आजोबा मला बरं करतील? आई, मला एकदम बरं वाटतंय. मला स्वामी आजोबांनी बरं केलं. स्वामी आजोबांनी मला बरं केलं. शिपाई, ऐका ना. शिपाई ऐका ना. थांबा ना. माझा मुलगा आजारी हो. शिपाई ऐका ना. शिपाई. स्वामी माझ्या मुलाला वाचवा. काही करा पण माझ्या मुलाला वाचवा. स्वामी, तुम्ही अनेक वेळा सांगितलं मला, पण मी ऐकलं नाही. मला माहिती आहे माझ्या कृत्यांची शिक्षा मला मिळते. पण स्वामी, माझ्या मुलाने काय चूक केली होती? त्याला काही शिक्षा देताय तुम्ही? मला माहिती आहे मी लोकांना फसवलंय, खूप भ्रष्टाचार केलाय, त्यांना लुटलंय, लाच खाल्ली, सगळं केलंय. मी वाटेल ती शिक्षा भोगायला तयार आहे स्वामी, पण माझ्या मुलाला वाचव. अहो, त्याच्या औषधोपचाराकरता मी हे सगळं केलं, पण एवढं करून सुद्धा तो जगणार नसेल तर त्याचा काय उपयोग आहे स्वामी? स्वामी, माझ्या मुलाला वाचवा. माझ्या मुलाला वाचवा. मी वाटेल ती शिक्षा भोगवी स्वामी. माझ्या मुलाला वाचवा. या तुमचे चेहरे असे पडलेले का? स्वामी, आमचं सगळं सामान चोरीला गेलं हो. अरे मग बरं झालं, सुंठी वाचून खोकला गेला. स्वामी, आमचं सामान चोरीला गेलं आणि तुम्ही असे का बोलताय? अरे तुमचा ऐवज चोरीला गेला म्हणून त्याच्या मागे धावता आहात, पण तुमच्या अंतरंगातला मोहरूपी चोर त्याला बाहेर काढलत का? त्याला शोधून मनाच्या बाहेर काढलत का? नाहीतर काय उपयोग? काय रे, तुम्ही सर्वसंग परित्याग करून आला होतात ना? प्रपंच सोडून आला होतात. विरक्ती हवी आहे तुम्हाला. अरे साधे कपडे आणि छोटासा ऐवज गेला तर एवढे हळहळत आहात, मग कशी येणार तुम्हाला विरक्ती? कसं सोडणार प्रपंच तुम्ही? लालसा, मोह, मनात मोह निर्माण झाला की मग लालसा येते. मोहाच्या मागोमाग येणारे भय, चिंता, हव्यास, लालसा यांना थारा देता कामा नये. अरे विरक्ती हवी आहे ना तुम्हाला? मग तुमच्या मनात मोह ठाण मांडून बसलाय. हे मोहाचं ठाण उद्ध्वस्त करा, तरच तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या मार्गावरून निष्कंटकपणे चालू लागाल. हे स्वामी, आमचे डोळे उघडण्यासाठी ही लीला घडवली. आम्ही तुमचे आभारी आहोत. स्वामी, आपले शतशः आभार. मला आणि यांनाही माफ करा हो. अगं, त्याचे डोळे उघडावेत म्हणूनच हे सगळं रचलं. तुझ्या मुलाला काहीही होणार नाही. या बापट, काय झालं? बाबा, हे बघा, मी पूर्ण बरं झालो. स्वामी आजोबाने औषध देऊन मला बरं केलं. अरे तुलाच नाही, तुझ्या बाबांनाही औषध द्यावं लागलं आम्हाला. एकदा नाही, अनेकदा. अरे अनेकदा सूचना देऊनही हा आपला कोरडा ठणठणीत नर्मदेतला गोटा त्याच्या डोक्यात काही शिरत नाही. आम्ही कित्येक वेळा तुला सांगण्याचा, सवरण्याचा प्रयत्न केला, पण नाही. तू या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलं. आमच्या भक्तांच्या बाबतीतही तुझं धोरण चुकीचं होतं.
अरे त्यांची अक्षम्य हेळसांड केलीस. त्यांची मनोभावे सेवा करता आली नाही तुला. पूर्वी तू सांगायचास की यात्रेकरूंची सेवा करणं हे माझं सेवा कर्म आहे. पण नंतर मात्र तू बहकलास. तुला पैसा दिसायला लागला. पैसा पैसा. अरे आजवर कमावलेल्या नावाला बट्टा लावलास तू. स्वामी मी असं पुन्हा कधीच करणार नाही. पुन्हा पूर्वीसारखा चांगला वागेन. कधीही कोणाकडूनही लाच घेणार नाही. स्वामी मला माफ करा. माझ्यावर रागवू नका. आपल्या कृपादृष्टीपासून मला वंचित ठेवू नका. येऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.